नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टायगर सर खेत्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत, म्हणजे वजाबाकी सबट्रॅक्शन कम करना। वजाबाकी म्हणजे कमी करायचं आहे आणि इंग्लिशमध्ये त्याला सबट्रॅक्शन म्हणतात, हिंदीमध्ये कम करना। तर या इथं आपल्याला बघायचं आहे, आपल्यासमोर उदाहरणं आपण जवळपास 12 उदाहरणं घेतलेले आहेत। बघा, 12 उदाहरणं घेतलेले आहेत। तर या ठिकाणी आपण अतिशय सोप्या पद्धतीने वजाबाकी कशी करायची, याने सबट्रॅक्शन कसं करायचं हे आपण बघणार आहोत। आणि आपल्याला जे आपण हे उदाहरणं घेतलेले आहेत हे हातच्याचे नाहीत, म्हणजे आपल्याला अगोदर सोप्या पद्धतीने समजावून घेण्यासाठी आपण कोणतंही उदाहरण हातच्याचं घेतलेलं नाही। आपण हातच्याचे उदाहरण वजाबाकीचे नंतर बघू। आता आपण सोप्या पद्धतीचे फक्त हे उदाहरण बघणार आहोत। या ठिकाणी आपल्याला पहिलं उदाहरण दिसतंय, ही संख्या आहे 7, 7 वजा 3, 7 - 3। तर या ठिकाणी जर आपल्याला सोपी पद्धत बघायची झाली तर इथं लक्ष द्यायचं। सोपी पद्धत मी पहिली बोलतो, आपल्याला हातच्याचं उदाहरण नाही, त्याच्यामुळे ही ट्रिक वापरायची आहे। मी आता जो इथं तुम्हाला सांगणार आहे ही ट्रिक वापरायची आहे। आपण खालची संख्या किती आहे, 3, किती आहे, 3 संख्या आहे, 3 सोडून द्यायची, पुढे संख्या घ्यायची आहे। 3 झाल्यानंतर किती येतो, 4, 5, 6, 7, म्हणजे वरच्या संख्यापर्यंत आपल्याला मोजायचे आहे। तर आपलं किती बोटं इथं आलेले आहेत बघा, 1 2 3 4। तर इथं आपलं उत्तर काय येईल, 4। जर आपण अजून सोप्या पद्धतीत बघायला गेलो तर आपण मुलांना इथं शिकवण्यासाठी आपण नॉर्मल वापर करतो। तर आपण कधी कधी लाईन मारतो किंवा 0, आपण इथं 7 0 काढून घ्यायचे, 7। आता 7 मध्ये जर आपण मुलांना अतिशय अजून सोप्या पद्धतीने सांगायला गेलो तर 3 याच्यातले कट करायचे, उरले किती, 1 2 3 4, उत्तर 4 आलं। मुलांना तुम्ही अतिशय वेगळ्या पद्धतीने युनिक पद्धतीने शिकू शकता, त्यांना तुम्ही गोट्या देऊ शकता, ज्या पण तुमच्याकडे वस्तू उपलब्ध असतील त्या 7 वस्तू देऊन त्याच्यातून 3 तुम्ही वजा करायला लावा, उरले किती त्याचं उत्तर इथे लिहायला। कधी कधी आपण वरतून पण इथं घेऊ शकतो उत्तर। आता आपल्याकडे 7 आहेत, बरोबर आहे, 7 वस्तू घेतल्या, 7तून आपण आपल्या 7 आहेत, 7तून आपण 3 हे मायनस केले, उत्तर आले 4। तर या ठिकाणी आपण लहान मुलांना सोप्या पद्धतीने कसे शिकवता येईल ते बघायचं। मुलांना सर्वप्रथम तुम्ही जे आपले अंकलेखन आहे याने 0 1 पासून तर आपल्याला 100 पर्यंत त्यांना अगोदर अंक शिकवायचे आहे। तर हे वजाबाकी तुम्ही मुलांना अतिशय सोप्या पद्धतीने सांगू शकता। इथे मी 2 पद्धतीने सांगितलेलं आहे। पुढचं आपण उदाहरण घेतलं 4। आता 4च्या खाली कोणती संख्या आहे, 2, मग 2 नंतर 2च्या पुढं मोजायचं, 2 नंतर 3, 3 नंतर 4, म्हणजे किती उरले, 2, किती उरले, 2। 4तून 2 गेले, उत्तर 2 आलं। इथं त्याच पद्धतीने आपण घेतलं 1 2 3 4, याच्यातून 2 काढले तर उत्तर किती आलं, किती आलं, 2 आले। तरी बघा विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्यायचं। इथं आपल्याला वरती संख्या आहे 9, आपल्याला हे उदाहरणं साधे सरळ उदाहरणं आहेत, आपल्या हातच्याचे उदाहरणं नाही। 9 आहे आणि खाली 5 आहे, तर आपल्याला 5 नंतर जी संख्या येते तिथून मोजायचं आहे। 5 नंतर 6 7 8 आणि 9, किती आले बघा, 1 2 3 4, किती आलं, उत्तर 4 उत्तर आलं। आता या ठिकाणी आपण 9 तसंच आपण सोप्या पद्धतीने 9 0 काढून घेऊ, 1 2 3 4 5 6 7 8 9। आता आपण त्याच्यातून किती कमी करणार, 5 1 2 3 4 5, किती उरले, 1 2 3 4, 4 उरले बघा। पुढचं उदाहरण आपलं आहे 28 वजा 17, 28 वजा, आता इथं आपण हे 1 अंकी सोडवलं। आता आपण इथं 2 अंकी घेतलेलं आहे, 2 अंकी घेताना बघा 8 आहे, 7च्या पुढं 8 किती नंबरला येते ती मोजायची आहे, 7 नंतर 8 येतो, 7 नंतर 8 म्हणजे 7 आणि 8 किती आलं, उत्तर 1 आलं।
आता इथे पण तुम्ही 8 घेऊ शकता. 1 2 3 4 5 6 7 8. 8तून 7 गेले. 1 2 3 4 5 6 7. उरला किती? 1. म्हणून आपण उत्तर किती लिहिलं? 1. आता इथं 2 वरती संख्या 1 नंतर 2 किती नंबरला येते? 1 आणि 2. एकाच्या पुढे मोजाय 2. म्हणजे इथं उत्तर किती आलं? 1. इथं जर आपण बघायला गेलं 2 शून्यातून 1 मायनस केला तर किती उरला? 1 उरला. म्हणून आपलं उत्तर किती आलेलं आहे? 11. किती आलेलं आहे? 11. पुढचं उदाहरण बघू आपण. 46 याने 46 मायनस 23. 46 वजा 23. यामध्ये बघा 6 मधून आपल्याला 3 कमी करायचे आहेत. मग 3च्या पुढे मोजायचं. 4 5 आणि 6. किती उरले? 3 उरले. आता बघा 6 शून्य घेऊ. 1 2 3 4 5 6. किती मायनस करायचे? 1 2 3. उरले किती? 1 2 3. केले 3. आलं बरोबर. इथं 4 मधून 2 घालायचे आहेत. म्हणून 2च्या पुढे मोजायचं. 3 आणि 4. उरले किती? 2. इथं 4 शून्य घेऊ. 1 2 3 4. त्याच्यातून 2 घालवायचे म्हणजे कमी करायचे. 2 उरले किती? 1 2. बरोबर आलं 2. पुढचं आहे 98 वजा 54. 98 मायनस 54. तर बघा 8तून आपल्याला 4 कमी करायचे आहे. 4च्या पुढे 8पर्यंत मोजायचं आहे. 5 6 7 8. किती उत्तर आलं? बोटं किती आहेत आपले? 4. किती आहेत? 4. आपण 4 घेतले. इथे पण आपण 8 शून्य तुम्हाला समजण्यासाठी 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता याच्यातून 4 आपल्याला कमी करा. 1 2 3 4. किती उरले? 1 2 3 4. उत्तर किती आलं? 4. आता 9तून आपल्याला 5 कमी करायचे आहे. 5च्या पुढे 9पर्यंत मोजायचं. 6 7 8 9. किती उत्तर आले? इथं पण किती बोटं आले आपले? 4. म्हणून इथं उत्तर किती द्यायचं? 4. आता इथं आपण 9 शून्य घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9तून 5 गेले. 1 2 3 4 5. उरले किती? 1 2 3 4. आपलं उत्तर किती आलं? 44 म्हणजे 44. किती आलं? 44. पुढचं आहे 8 वजा 4. 8 याने 8 मायनस 4. आता बघा परत ती ट्रिक आपण वापरू. 4च्या पुढे मोजायचं. 5 6 7 8. म्हणजे जी संख्या आहे तोपर्यंत मोजायचं. किती उत्तर आलं? 4. किती आलं? 4. इथं पण 1 2 3 4 5 6 7 8. 8 शून्य आपण घेतले. त्याच्यातून 4 कमी करायचे. 1 2 3 4. किती उरले? 4. बघा आलं ना उत्तर. तर अशी जी पद्धत आहे ती तुम्ही वापरू शकता. इथं बघा 77 मायनस 32 म्हणजे 77 मायनस 32. तर इथं बघणार आहोत आपण 7मधून 2 गेले तर 2च्या पुढे आपल्याला 7पर्यंत मोजायचं आहे. 3 4 5 6 आणि हा 1 7. किती उरले? बघा किती उरले? हे बोटं किती आहेत? 5. म्हणून आपलं उत्तर किती आलं इथं? 5. आपण 7 शून्य घेऊ. 1 2 3 4 5 6 7. 7तून 2 गेले. 1 2. किती उरले? 1 2 3 4 5. उत्तर आलं 5. आता इथं पण 7तून आपल्याला 3 मायनस करायच्या. 3च्या पुढची संख्या घ्यायची आणि ती 7पर्यंत मोजायची. 4 5 6 7. किती बोटं आले? 4. म्हणून इथं उत्तर 4 येईल. आता इथं ऑलरेडी 7 शून्य आहेत. त्याच्यातून आपल्याला 3 शून्य काढायचे आहेत. समजा 1 2 3. किती उरले? 1 2 3 4. बघा 4. आता इथं 9 वजा 6. 9 मायनस 6. तर इथं बघा हे आपल्याला 6च्या पुढं मोजायचं आहे. 6 नंतर 7 8 आणि 9. किती बोटं आले? 3. आता 3 इथं आपण लिहून घेतला 3. आता इथं 9 शून्य घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता 9मधून आपल्याला 6 मायनस करायचे. 1 2 3 4 5 6. उरले किती? 1 2 3. बघा आपलं उत्तर बरोबर आहे. आता हे आपण खालचे बघणार आहोत. उदाहरण 70 वजा 10. 70 मायनस 10. आता शून्यातून 0 गेल्यावर बाकी 0च उरते. 7तून 1 गेला. आता 1 आहे म्हणून पुढं 1 नंतर आपण 2 3 4 5 6 आणि 7. तर किती बोटं आले? बघा 6 बोटं आले. म्हणून आपण इथं 6 घेणार. 60 उत्तर आलं. आता हे सगळं जोडून आता इथं 7 शून्य 1 2 3 4 5 6 7. 7तून 1 गेला. किती उरले? 1 2 3 4 5 6. आलं 6. 70 वजा 10 उत्तर 7. इथं पण 92 वजा 30. 92 मायनस 30. तर इथं बघा 2तून 0 गेल्यावर म्हणजे 0
ही कमी म्हणजे काहीच नाही, त्याला व्हॅल्यू इथं नाही आहे वजाबाकीमध्ये, हातचेचा नाही, त्याच्यामुळे त्याला इथं काही किंमत नाही. तर आपण शून्याच्या पुढं 2पर्यंत मोजू, तीच ट्रिक वापरू. शून्यानंतर किती येतो 1 आणि 2, इथं उत्तर किती आलं 2. आता इथं 2 शून्य घेतले आपण, तर त्याच्यातून शून्य जातो म्हणजे काहीच जात नाही, तर उरले किती 1 आणि 2. आता 9तून 3 गेले, आता 3च्या पुढं मोजू आपण 4, 5, 6, 7, 8 आणि 9. किती बोटं आले 6 बोटं आले. मग इथं आपण 6 लिहून घेतलं आणि 9 जर शून्य घेतले 1 2 3 4 5 6 7 8 9. 9तून 3 गेले 1 2 3, उरले किती 1 2 3 4 5 6, म्हणजे आपलं 62 उत्तर आलेलं आहे. आता 11 वजा 0, तो 1तून 0 गेल्यावर एकच उत्तर येतं आणि ह्या 1तून 1 गेलं म्हणजे 11 उत्तर इथं आलं. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, समोर जे उदाहरणं दिलेले आहेत, तुम्ही अशा पद्धतीने ट्रिक वापरून वजाबाकीचे, सबट्रॅक्शनचे याने कम करणं हे उदाहरण तुम्ही सोडवू शकता आणि वजाबाकी करू शकता. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा.